सगळे तुमच्या आश्रमापासून लोक जात आहेत, तुम्ही कधी गेले नाही का? तर त्यांनी सांगितलं कुंडेश्वर स्वामी की काशी कुठे मला माहीत नाही. कुंडेश्वर स्वामीला बोलले की मला माहीत नाही काशी कुठे, मी कधी काशीला गेलो नाही. म्हणजे का नाही, मला माझ्या आईवडिलांची सेवा करणं हेच माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी सेवा आहे. म्हणजे मी तर कधी काशीला कधी गेलो नाही. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की तेव्हा पार्वती आणि शंकर एका पर्वतावर बसले होते, तेव्हा त्यांची दोघं मुलं गणपती आणि कार्तिकेय तिथे बसले होते. आणि कुठल्याच्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये की कोण आपल्या आईवडिलांवर जास्त प्रेम करतं त्या भूमिकेतून दोघांमध्ये भावांमध्ये चर्चा सुरू झाली. आणि तेव्हा ते सांगितलं बाबा, ते विचारलं शंकराला प्रश्न गमरांनी की आम्ही काय केलं म्हणजे तुमच्या अधिक प्रिय जवळ येऊ, असं काही सांगा. त्यांनी सांगितलं शंकराने मुलांना की मी पृथ्वी प्रदक्षिणा करू, जो आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला मी माझं एक मूल्य सांगेन आणि त्याला काही विद्या मी देईन असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे कार्तिक आपल्या मयुरेश्वराच्या मोरावर बसून त्या पृथ्वी भ्रमणाला निघाला. गणपती थांबले गेले. गणपतीने ते विद्वान होते, बुद्धीची देवता आहे गणपती. त्यांनी काहीच केलं नाही. ते उठले, हात जोडले शंकर पार्वतीला आणि आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून त्याला नमस्कार केला. म्हणजे बाबा माझी पृथ्वी प्रदक्षिणा झालेली आहे. बरोबर शंकराने त्यांचा भाव ओळखला आणि सांगितले खरं ज्ञानी तोपर्यंत कार्तिक आपली पृथ्वी प्रदक्षिणा करतच होता. आणि सांगितलं की आई वडील जे आहे हे खऱ्या अर्थाने हेच तुमचं दैवत आहे आणि तू आम्हाला प्रदक्षिणा केली म्हणजे तुला पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याचा पुण्य मिळालेलं आहे असं शंकराने गणपतीला सांगितलेलं. तर म्हणले हे भगवान शंकराने गणपतीच्या बाबतीत आहे म्हणले तर तुलाही आणि मलाही तिथे काशीला जाण्याची गरज काय? तिथे तुला हे करायची म्हणजे वारी करायची गरज काय? की इथे यांची सेवा केली तर तुला ही सगळं सिद्धी मिळेल, ईश्वर तुला प्राप्त होईल असं त्या कोकणेश्वर स्वामींनी कुंडलिकाला समजावून सांगितलंय. त्याला आपण शिष्य करून घेतलेलं आहे. गुरुच्या भूमिकेतून त्याला हे सांगितलंय आणि ते कुंडलिकाला पटलं. लक्षात आलं की अरे खरी आपली चूक झाली, आपण आई वडिलांना आतापर्यंत कळलं, त्यांची सेवा केली नाही आहे. परंतु आता आपल्याला जो काळ शिल्लक आहे त्यामध्ये आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून तो तिथून परत घरी आला आई वडिलांना घेऊन. आणि तेव्हापासून मात्र त्याच्या आचरणामध्ये इतका फरक पडला की तो आई वडिलांची सेवा करण्यामध्ये सगळे कामं करायचा आणि आई वडिलांची सेवा आधी करायचा. ते झाल्यानंतर आपली सगळी कामं करायची. इतकी सेवा करायचा झोपेपर्यंत त्याचे हातपाय दाबणं, त्याच्या झोपण्याच्या आधी उठणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं, हे सगळं गोष्टी पुढे करायला लागला. आणि त्याचीही भक्ती पाहून, आईवडिलांची भक्ती पाहून, त्याची मग्नता पाहून, त्याची तत्परता पाहून प्रत्यक्ष भगवंताला आश्चर्य वाटलं की हा एवढा आईवडिलांच्या भक्तीने तल्लीन झालेला मुलगा आहे, ते याच्यावर परीक्षा घ्यावी, खरंच हा तल्लीन आहे का, खरंच त्याची आईवडिलांच्या ठिकाणी एवढी भक्ती आहे का. म्हणून शंकर आणि भगवंत विष्णूने हा निर्णय घेतला की आपण इथे परीक्षा घेण्यासाठी जावं. आणि पांडुरंगाच्या रूपामध्ये भगवंत इथे प्रकट झाले. तो मध्ये आईवडिलांची सेवा करत होता. आईवडील झोपण्याच्या स्थितीमध्ये होते आणि हा आपले पाय दाबत होता. वडील आईवडील झोपलेच नव्हते आणि भगवंत त्याच्या घरामध्ये, त्या झोपडीमध्ये प्रकट झाले. घरामध्ये लख प्रकाश पडलेला आहे आणि कुंडलिकाला समजलं, जाणीव झाली की कोणीतरी आपल्या या झोपडीमध्ये आलेलं आहे. त्याने हलकसं बघितलं आणि कटेवर हात ठेवून भगवंत परब्रह्म उभं होतं. पण याने त्यांच्याकडे थोडंसं बघितलं आणि क्षणामध्ये बघितलं आणि पुन्हा आपली जी सेवा होती ती सेवा मात्र सोडलेली. काही आईवडील झोपलेले नव्हते अजून. त्याला वाटलं मी आता जर ती सेवा सोडली आणि इकडे जर विचार करायला गेलो तर माझ्या वडिलांची आईवडिलांची झोप निघून जाईल. या भूमिकेतून पुन्हा तरी थांबा. आणि जोपर्यंत आईवडिलांना झोप लागली नाही, त्यांची गाठ निद्रा जोपर्यंत त्यांना आली नाही तोपर्यंत कुंडलिकाची सेवा करत होता. हे भगवंताने बघितलं की अरे मी लोक ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करून मला प्राप्त करण्यासाठी
माझी क्षणाक्षणाने वाट बघत असतात आणि मी इथे प्रगट झालो होतो, हा माझ्याकडे बघायचा आहे. आणि आपल्या आईवडिलांच्या प्रती एक श्रद्धा सेवा ही दृढ आहे. आणि मग ते झोपल्यानंतर मग यांनी बघितलं, उठला, आला, भगवंताचे चरण झाले, ओळखलं त्याने की भगवंत आलेले आहे. आणि मग विचारलं, भगवंताने विचारलं की अरे कुंडलिका, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वर पाहिजे ते मला माग. तुझी ही भक्ती पाहून प्रसन्न झालोय, खरा तू भक्त मला आज जाणवला आहे आणि तुझ्या करता मी इच्छा करतो. मी आल्यावरही तू आपल्या आईच्या वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही आणि नंतर तू माझ्याकडे आला. मला तुझी भक्ती खूप आवडलेली आहे, तुला काय वर मागायचा. तेव्हा कुंडलिका सांगितलं की भगवंता, मी काय वर मागतो, मला असा वर द्या की माझ्या आईवडिलांची, साधू संतांची सेवा माझ्याकडनं नेहमी घडत राहावी, असा मला आशीर्वाद द्या. आणि ही सर्व जी समाज आहे या समाजाला सुद्धा तुमचं सतत दर्शन व्हावं आणि तुमची भक्ती त्यांच्याकडनं घडावी, यासाठी तुम्ही इथे तिष्ठून उभं राहावं. इथेच आलेले आहेत, आता इथून परत जाऊ नये. आणि त्यासाठी त्यांनी आधी वीट जेव्हा सेवा चालू होती तेव्हा विटेसारखा असा एक चौकडी दगड त्याच्याकडे भिंकर टाकला होता की जोपर्यंत तुम्ही थांबा, माझी वडील झोपत नाही तिथपर्यंत. तो म्हणे आता तुम्ही या विटेवर इथे उभे राहा, इथेच राहा. म्हणजे या समाजाला सुद्धा, या लोकांना सुद्धा त्या भक्ती मार्गाची आवड लागेल आणि तुमच्या भक्तीमध्ये ते तरुण जातील, अशा पद्धतीचं वरदान मला द्या. आणि तेव्हापासून प्रत्यक्ष पांडुरंग जे आहे ते त्या विटेवर उभे. असा हा परब्रह्म पांडुरंग, त्याचं वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंग जसा तिथे प्रगट झाला तसा हा पांडुरंग पुढे प्रगट होऊ शकतो. तर संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तो सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. पांडुरंग म्हणतात की औट पीठी विठ्ठल उभा, औट पीठी विठ्ठल उभा, मध्ये सुनिळाची गाभा, पोटी मदनाचा आहा, विठूसी पहारे कोणीतरी पंढरीसी जाय. विठू उभा न बैसला, सर्व घटी कोंदाटला, रिता ठाव न त्याला, कुणीतरी विठूसी पहारे कोणीतरी पंढरीसी जाय. हा संत तुकाराम महाराजांनी आपण लिहिला बघूया. ते म्हणताय की विठ्ठल कुठे आहे. लोक वाटला जात आहेत, महिना 2-2 महिने 3-3 महिने लोकांचं पायी चालणं आहे, पायाने चालणं आहे, म्हणजे शरीराचं तप चाललं आहे आणि तोंडाने नाम जप सुरू आहे. म्हणजे तप आणि नाम एकाच वेळेस भगवंत लोक करतायत. हाताने टाळी वाजवत आहेत, विठ्ठल 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 या नावाचा गजर करताय, पायाने तप करतायत, शरीराला भिजवतायत भगवंताच्या आईसाठी. अनेक वारी करतायत. वारी म्हणजे एखादी गोष्ट परत परत करणे, सतत करणे, त्याला म्हणतात वारी. आणि भगवंताच्या त्या प्रेमासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी लोक सतत दरवर्षी अशा प्रकारची वारी करतात. ते तप आहे. ते सगळ्यांना जमतं असं नाही आहे, ते करू नये असं नाही. त्याला जमतं ते जरूर केलं पाहिजे, कारण त्यामध्ये कायिक तप आहे, शरीराचं तप आहे, शरीराचं शुद्धीकरण आहे, मानसिक तप आहे, मनाचं शुद्धीकरण आहे, वाचिक शुद्धीकरण आहे. की माणूस त्या पूर्ण महिनाभराच्या 2 महिन्याच्या काळामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये वाईट विचार येत नाही, त्याच्यातून कुठलाही वाईट शब्द निघत नाही. तो सात्विक असतो त्या काळामध्ये, म्हणजे त्याचा शरीराचं तप सुरू असतं, त्याच वेळेस त्याचं नामस्मरण सुरू असतं आणि फार